नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आहे। आज आपण अशा दोन शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्याशिवाय जगातील कोणताही इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। पहिली शक्ती म्हणजे कष्ट आणि दुसरी शक्ती म्हणजेच प्रामाणिकपणा। आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला शॉर्टकट हवा आहे। एका रात्री श्रीमंत व्हायचं आहे, एका रात्री प्रसिद्ध व्हायचं आहे, पण निसर्गाचा एक नियम आहे, जे सहज मिळतं ते टिकत नाही आणि जे टिकतं ते कधी सहज मिळत नाही। तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक अपयशाने खचून न जाता पुन्हा कसे उभे राहतात? त्यांच्याकडे अशी कोणती ताकद असते? ती ताकद म्हणजेच त्यांच्या कष्टावर असलेला विश्वास आणि स्वतःच्या कर्तव्याशी असलेला प्रामाणिकपणा। आजच्या या मिनिटाच्या प्रवासात आपण हेच समजून घेणार आहोत की जेव्हा कष्ट आणि प्रामाणिकपणा एकत्र येतात तेव्हा नशिबालाही आपले निर्णय बदलावे लागतात। कष्टाची खरी व्याख्या आणि सत्य। कष्ट म्हणजे काय? फक्त शारीरिक श्रम करणे म्हणजे कष्ट का? नाही, कष्ट म्हणजे आपल्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देणे। जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते तेव्हा स्वतःच्या स्वप्नासाठी जागे राहणे म्हणजे कष्ट। बऱ्याचदा लोक तक्रार करतात, मी खूप कष्ट करतोय पण मला फळ मिळत नाही। पण मंडळी, निसर्गाचा नियम कधी चुकत नाही। तुम्ही जमिनीत पेरलेले प्रत्येक बीज लगेच झाड बनत नाही। त्याला मातीत रुजावे लागते, उन्हात जळावे लागते, पावसात भिजावे लागते, त्यानंतर त्यांचे रूपांतर एका विशाल वृक्षात होते। महत्त्वाचा विचार, कष्ट हे त्या चावीसारखे आहेत जी नशिबाचे बंद कुलूपही उघडू शकते। जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, लोक हसतील, तुम्हाला वाटेल की सगळं सोडून द्यावं। पण लक्षात ठेवा, कोळशावर जेव्हा प्रचंड दाब आणि उष्णता पडते तेव्हाच त्याचा हिरा बनतो। जर तुम्हाला हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर आधी कोळशासारखं जळण्याची तयारी ठेवावी लागेल। प्रामाणिकपणा यशाचा भक्कम पाया आहे। कष्ट तर बरेच लोक करतात, पण त्या कष्टांना जोपर्यंत प्रामाणिकपणाची जोड मिळत नाही तोपर्यंत त्या यशाला अर्थ उरत नाही। लबाडीने किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे पत्त्याच्या बंगल्यासारखे असते, जे वाऱ्याच्या एका झोक्यानेही कोसळून पडते। प्रामाणिकपणा म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला कोणीही पाहत नसतं तेव्हाही तुम्ही तुमचे काम तितक्याच निष्ठेने करणे म्हणजेच प्रामाणिकपणा। एक छोटीशी गोष्ट आठवते। एका कंपनीचा मालक निवृत्त होणार होता। त्याने आपल्या कंपनीतील 3 तरुण मॅनेजर्सला बोलवले आणि प्रत्येकाला एक बी दिले। त्याने सांगितले, हे बी कुंडीत पेरा आणि 6 महिन्याने ज्याचे झाड सर्वात सुंदर असेल त्याला मी या कंपनीचा नवीन मालक बनवीन। 6 महिन्यानंतर सगळेजण सुंदर झाडे घेऊन आले, पण एका मॅनेजरच्या कुंडीत फक्त माती होती, झाड उगवलेच नव्हते। सगळेच त्याच्यावर हसत होते। मालक तेथे आले आणि त्यांनी त्या रिकाम्या कुंडीवाल्या तरुणाला जवळ बोलवले आणि त्याला कंपनीचा नवा मालक घोषित केले। सगळे थक्क झाले। मालकाने सांगितले, मी तुम्हा सर्वांना जी बियाणे दिली होती ती उकडलेली होती, म्हणजेच त्यातून कधी झाड उगवू शकत नव्हते। बाकीच्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसरी बियाणे वापरली, पण या एकाच तरुणाने प्रामाणिकपणा राहून रिकामी कुंडी आणण्याचे धाडस दाखवले। मंडळी, हीच ताकद आहे प्रामाणिकपणाची। सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटेल की प्रामाणिक राहिल्याने तुमचे नुकसान होत आहे, पण दीर्घकाळात प्रामाणिकपणाच तुम्हाला सर्वात उंचावर नेऊन ठेवतो। जेव्हा संकट येतात आणि संयम सुटतो, या प्रवासात वेळ अशी एक येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत। तुम्ही प्रामाणिक आहात, कष्ट करत आहात, तरीही अपयश तुमच्या पदरात पडतं आहे। अशा वेळी काय करायचे? येथेच खरी परीक्षा असते। निसर्गामध्ये चायनीज बांबू नावाचे एक झाड असते। जेव्हा तुम्ही त्याचे बीज मातीत पेरता तेव्हा पहिल्या वर्षी काहीच दिसत नाही, दुसऱ्या वर्षीही काहीच दिसत नाही, तिसऱ्या चौथ्या वर्षीही जमिनीवर एक लहान कोंबही दिसत नाही। 5 वर्ष तुम्हाला रोज त्याला पाणी घालावे लागते, खत द्यावे लागते। वरून पाहणाऱ्याला वाटेल की तुमचे कष्ट वाया गेले, पण 5व्या वर्षी अचानक अवघ्या 6 आठवड्यात ते बांबूचे झाड तब्बल 80 फूट उंच वाढते। विचार करा, ते झाड फक्त 6 आठवड्यात वाढले का? नाही, ते पहिली 5 वर्ष ते झाड जमिनीच्या खाली आपले मुळे घट्ट करत होते, जेणेकरून जेव्हा ते 80 फूट उंच होईल तेव्हा वादळातही ते कोसळणार नाही। तुमचे कष्ट आणि प्रामाणिकपणा सध्या दिसत नसतील, पण ते तुमचे मुळे घट्ट करत आहेत।
जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमचे यश पाहून संपूर्ण जग थक्क होईल. कष्टाचे फळ नक्की मिळतेच. इतिहास साक्षी आहे. ज्याने ज्याने घाम गाळला आहे त्याला त्याचे फळ मिळालेच आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपण आठवून बघा. वर्तमानपत्र विकण्यापासून ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन बनण्यापर्यंतचा प्रवास केवळ कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरच शक्य झाला. तुम्ही आज जे काही करत आहात, अभ्यास करत असाल, नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचे कष्ट कधीच वाया जात नाहीत. निसर्ग कधीच कोणाचे देणे ठेवत नाही. जर तुम्ही आज घाम गाळला आहे तर उद्या त्याचे फळ गोडच असणार आहे. कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या नशिबातच सुख नाही, पण नशीब हे हाताच्या रेषावर नसतं तर कपाळावरच्या घामाच्या थेंबावर असतं. नशीब देखील त्याच लोकांची साथ देते जे स्वतःची साथ कधी सोडत नसतात. आणि आव्हान तर मंडळी, आज स्वतःला एक वचन द्या. परिस्थिती कशी असो, मी शॉर्टकट शोधणार नाही. मी माझे कष्ट प्रामाणिकपणे करत राहीन. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्कीच होते आणि संकट कितीही मोठी असले तरी कष्टापुढे ती नक्कीच लहान ठरतात. तुमचे आजचे कष्ट हे तुमच्या उद्याच्या यशाची कहाणी लिहित आहेत. उठून उभे राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. यश तुमचेच आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या अशा मित्राला नक्की शेअर करा ज्याला आज या शब्दाची खरी गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी प्रामाणिक कष्ट करायला तयार आहे. भेटूया पुढच्या एका अशाच ऊर्जा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लढत राहा आणि स्वतःला सिद्ध करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.